पोलीस म्हणून जमलो आहोत, पण संतोष जुवेकरसाठी पण जमलेलो आहोत. आम्हाला मोरया, झेंडा किंवा रेगी त्यातले एक छोटा डायलॉग ऐकायचा आम्हाला आनंद होईल. मी मोरियामधला आता हा एक छानसा डायलॉग मी यांच्यासाठी पेश करतो. काय बोललात तुम्ही मुलांना? उपटसुंब. वहिनी रोज सकाळी 6 वाजता कामावर जातात, संध्याकाळी 4 वाजता घरी न जाता काही न खाता पिता पुन्हा मंडपात येतात, मंडपाची कामं करतात, सकाळी 6 वाजता पुन्हा कामावर जातात. उपटसुंब आहे ती. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाची जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत नाही येताना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची वाट बघतो. तुम्ही तुमच्या नवऱ्याला जेवढं प्रेमाने घास भरवत नसाल ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीच्या मूर्तीसमोर प्रसाद चढवतो. तुमचा बाप तुमच्या लग्नात तुम्हाला सासरी पाठवतो ना, रडला असेल ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो तुमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी. उपटसुंब आहे ती. हा एक गाणं काहीतरी. संतोष तुमचा झेंडा पिक्चर पाहिला, खूप आवडला आणि थोडंसं माझं अटॅचमेंट होतं. त्यात जे टायटल सॉन्ग आहे झेंडा, तो माझा मित्र आहे ज्ञानेश्वर मिश्रा आळंदीचे, आमचाही मित्र तर. आणि मी आजही त्यांना फोन करून त्यांना तिकडून गाणं ऐकायला होतं, इकडे 10 ऑफिसरला ऐकवतो. आज जरा मी त्यांची ऑन कॅमेरा रिक्वेस्ट घेऊन मी थोडं म्हणतो त्यांचं. अरे प्लीज प्लीज प्लीज. जगण्याच्या वारीत मिळे ना वाट, ओ साचले मोहाचे धुके घनदाट, ओ आपली मानस आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भीती. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. इथं कुणी आसपास ना, डोळ्यांच्या कोणात हासना, तू जरा माझ्याशी बोलला, मोहर खोलला, तू गलग बघ जाता मागे वळून पाहता, पावलात अडकळली जशी मावळ्याच्या वनात, केवळ्याच्या वनात नागिन सळसळली. जीव रंगला गुंगला दंगला सा, प्रेमाची आस तू जीव लागला लाभला, ध्यास यो तुझा गहिवरला हा श्वास तू, जीव रंगला गुंगला दंगला सा. वा 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 वा. आणि अनिल शिंदे मिलिंद शिंदे स्टाईल आहे कंप्लीट. म्हणा म्हणा ए गाणं इकडे येऊन म्हणा, इकडे येऊन म्हणा. आपल्या पोलीस स्टेशनचे गोपनीयचे कामकाज पाहणारे माळी मेजर भाषण नको रे. एक वर्ष होत आलं त्यांचा एक बाईकवरून ऍक्सिडेंट झाला, तर त्यांचा पाय वाचल्यावर ठीक झालेला आहे, परंतु त्या बाईकला काय लागलेलं ऍक्टिंग लागलं होतं, परंतु त्यांचा पाय 5 महिन्यापूर्वीच चांगला झालेला आहे. परंतु काही आपल्या पोलिस आवारामध्ये आल्यानंतर नावच्या एंट्रन्स झाला की सुरुवात त्यांची अशी होती. मॅडम असतील तर नेहमी स्टाईल आपलं स्टेशनवर क्रॉस कर. तिथून समजा मॅडम नाहीच, आता मॅडम नाही तर लॉक लावणे, डब्बा हातात घेणे. माझा सांगण्याचा उद्देश होच आहे की त्यांच्यामध्ये कायमस्वरूपी असं ऍक्टिंग करण्यामुळे कायमस्वरूपी आपण
जी ऍक्टिंग केली त्याला मी 100% दाद देतो. दाद द्या नाही तर वोट द्या मॅडम. मी 3 दिवस सुट्टी गेलेले ऍक्शन करू. वा 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 सर वा वा वा. ही गंमत जमत सुरू राहणार आहे आणि ह्यांच्या असंच सुरू राहील अशी आपण अपेक्षा करूया. थँक्यू सो मच संतोष तर तू आमच्यासाठी आलास आणि सदरक्षण हा शो हा फक्त आणि फक्त तुमच्या लोकांचा आहे आणि आज आम्हाला कळलं की हा शो किती मस्त आहे. नक्की कारण थँक्स टू जय महाराष्ट्र आणि या कार्यक्रमासाठी की मला संधी मिळाली यांच्याबरोबर गप्पा मारायची, यांना ओळखून घेण्याची आणि मी आम्ही एकमेकांना ओळखण्याची जी संधी तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी. आणि याच्या शेवटला आमच्याकडे हे आहे, दिस इज जय महाराष्ट्राचं ID वर आम्ही पेज प्रिंट केलं आहे. हे आमच्या शोचं नाव आहे, सदरक्षण आहे. आणि ह्याच्यावर आज संतोषदा तुला आज इकडे येऊन APMC पोलीस स्टेशनला येऊन कसं वाटलं हे तू एक पेन डाऊन करशील आणि खाली सिग्नेचर राहील. आणि मॅम हे सतत तुम्हाला फ्रेम करून आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि हे तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये लागणार आहे. मी काय लिहिलं ते वाचून दाखवतो मला सर्वांना. तुमच्यातल्या माणसामध्ये असलेल्या एका कर्तव्यदक्ष पोलिसाला आणि तुमच्यातल्या पोलिसामध्ये असलेल्या एका भावनापूर्ण माणसाला माझा मानाचा मुलगा.